जाहीर झालेली आहे। विविध पक्षांच्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर होत आहेत। आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी कालच 8 उमेदवारांची यादी ही जाहीर केलेली आहे आणि अजून काही उमेदवारांची नावं लवकरच पक्षाच्या वतीने जाहीर करण्यामध्ये येतील। शिवसेना जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत आणि साताऱ्याची जागा जी आहे त्याच्या संदर्भातला उमेदवार आणि कोणाकडे ती जागा असणार याचा अजूनही निर्णय जाहीर झालेला नाही आहे। आपल्याला कल्पना आहेच, मी शिवसेनेची नेता आहे, त्याचबरोबर विधान परिषदेची उपसभापती आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली कोर्टात चालणाऱ्या केसेसच्या संदर्भात मला उत्तरं सांगता येणार नाही। परंतु महत्त्वाचं म्हणजे ही निवडणूक कशावरती लढली जाणार आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की विकास, त्याचबरोबर रोजगार, पायाभूत सुविधा आणि देशाची जागतिक स्तरावरती आणि उद्योगामध्ये होणारी प्रगती, हे सगळे मुद्दे NDAच्या बाजूने आणि महायुतीच्या बाजूने समोर मांडले जात आहेत। आणि आपण हे चित्र पाहतो आहे की पायाभूत सुविधा अनेक उद्घाटनं पूर्वीची झालेली आहेत, परंतु त्याची पूर्तता होऊन त्याचा लोकांना उपयोग होतो आहे अशा प्रकारची उदाहरणं फार कमी आहेत। आणि त्यामध्ये 2014ला आणि 2019ला सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सूत्रसंधी हातात घेतल्यावरती आणि नितीनजी गडकरी हे दळणवळण मंत्री म्हणून काम करत असताना ज्या प्रकारे एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कार्य केलेलं आहे ते पाहिल्यावर गेल्या 2 वर्षामध्ये अनेक मुद्द्यांना चालना मिळालेली दिसते आहे। सन्माननीय शंभूराजे देसाई या जिल्ह्यामधले आमचे प्रतिनिधी आहेत, मंत्री महोदय आहेत आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो आहे की महिलांचे प्रश्न हे राजकारणामध्ये केंद्रस्थानी यायला लागले। महिलांना प्रतिनिधित्व जरी 2029मध्ये लोकसभा आणि विधानसभेत मिळणार असलं तरीसुद्धा अगदी लोकसभेच्या होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये नमो स्त्री शक्ती वंदन विधेयक हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मान्य केलं आणि लोकसभेमध्ये अगदी अल्प म्हणजे 2 व्यक्तींनी विरोध केला, तर राज्यसभेमध्ये 100% उपस्थिती आणि 100% खासदारांनी त्याला पाठिंबा दिला। हा फरक गेल्या 25 वर्षामध्ये झालेला आहे की जे विधेयक पूर्वी फाडून टाकलं जात होतं, ज्याचे तुकडे करून टाकले जात होते, जे विधेयक आल्यावर गुपचूप इंटरनेटवरून द्यावं लागत होतं, तर त्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्वतःची इच्छाशक्ती उभी केली आहे हे चित्र आपल्याला दिसतं आहे। 1996 साली लोकसभेमध्ये हे विधेयक देण्यात आलं होतं। योगायोगाने 12 सप्टेंबर माझा वाढदिवस, त्या दिवशी हे विधेयक इंट्रोड्यूस झालं होतं, पण त्याच्यानंतर 2014मध्ये ते रद्द झालं लोकसभा संपल्यानंतर। आणि जवळजवळ 96 ते 2014पर्यंत काँग्रेसला UPAमध्ये 2006 नंतर सतत बहुमत होतं 2 टर्ममध्ये, परंतु त्यांनी ती इच्छाशक्ती दाखवली नाही की जी इच्छाशक्ती दाखवत असताना या विधेयकात असं म्हटलेलं आहे, स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे की स्त्रियांनी आरक्षण मिळाल्यावर जे काम चांगलं स्थानिक स्वराज्य संस्थात करून दाखवलं, महिलांचा धोरणामध्ये सहभाग असला पाहिजे आणि सबका साथ सबका विकास या भूमिकेतून मोदी साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे 2014पर्यंत महिला मतदारांचा जो कल काही प्रमाणात काँग्रेसकडे दिसायचा, तो 2019च्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात NDAला मतदान केलेलं आपल्याला दिसून येते। इतकंच नव्हे तर स्त्री मतदारांचा मोठा सहभाग हा कोण जिंकून येणार याच्यावरती आहे असं आतापर्यंत मध्य प्रदेश, राजस्थान या सगळ्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा चित्र दिसलेलं आहे। केवळ निवडणुकांसाठी नाही, परंतु स्त्रियांना सार्वजनिक ठिकाणी जात असताना नेहमी आर्थिक अडचण जाणवते, कशाला कुठल्या कामाला चाललाय, लष्करच्या भाकऱ्या वाजायला निघाल्या आहेत, परंतु आज स्त्रिया बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम करत आहेत। 99% महिला बचत गटांनी परतफेड केलेली आहे। बचत गटांची परतफेड न करता पळून गेलेली एकही महिला परदेशात दिसत नाही आम्हाला तरी, जसे मोठमोठे टायकून्स आपल्याला दिसतात तसे। आणि म्हणून स्त्रियांची पत बँकांमध्ये वाढल्यामुळे महिला बचत गटांना निर्णयासाठी उत्सुक आहे। तर या पार्श्वभूमीवरती आमची माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवदुर्गा मोहीम हाती घ्या असं आम्हाला सुचवलं होतं, त्यानुसार आमचा मुंबईत कार्यक्रम झाला। आज आम्ही पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांना 5 प्रश्नांवरती चर्चा करायला सांगितली आहे। आमचा हेतू हा आहे की त्यांचं मन आमच्यापर्यंत पोचावं आणि त्यांनासुद्धा कामाच्यामध्ये अधिक सुलभपणाने न्याय मिळवून घेता यावा। आता या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर
राजकारणामध्ये प्रचंड धुरळा उडतो आहे, मनभेद झालेले आहेत. त्याचबरोबर आघाड्या आणि युती यांचं वातावरण स्थिर व्हायला थोडंसं अजून वेळ लागेल असं मला वाटतंय, कारण विड्रॉल्स अजून व्हायची आहेत. त्यामुळे तोपर्यंत कुठल्याही उमेदवार शेवटपर्यंत कोण टिकतील किंवा नाही याच्याबद्दल आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठे धक्के पचवायची सवय आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांवर बोलत असताना महिला मतदारांच्या काय अपेक्षा आहेत या दृष्टिकोनातून महिला सक्षमीकरण मोहीम शिवसेना महिला आघाडीने हाती घेतलेली आहे. ठिकठिकाणी बोलत असताना अंमलबजावणी नीट झाली पाहिजे, कारण महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. अनेक ठिकाणी आपल्याला चित्र दिसते, मुलींच्या अपहरणाच्या केसेस झालेल्या आहेत. पण एक आकडेवारी अशी आहे की 80% यातल्या मुलींना पोलिसांनी परत त्यांच्या गावी पोचवलेलं आहे. पण त्या परत त्याच चक्रात सापडू नयेत म्हणून सुद्धा काम करावं असं आम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांना सभागृहामध्ये मी सुचवलेलं होतं आणि ते सरकारने स्वीकारलेलं आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर आमची अपेक्षा ही आहे की महिला मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे आणि त्यांच्या अपेक्षा सर्व उमेदवारांनी समजून घेतल्या पाहिजे. या दृष्टीने एकनाथजी शिंदे यांनी हातकणंगले आणि कोल्हापूरला मोठे महिला मेळावे घेतले होते. शासन आपल्या दारी कार्यक्रमात महिला लाभधारक मोठ्या प्रमाणात आहेत. रोजगाराचे मेळावे अनेक ठिकाणी घेतलेले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने 8 लाखाच्या आत ज्या मुलींचं पालकांचं उत्पन्न आहे त्या सगळ्यांना फी माफीची घोषणा जूनपासून ऑलरेडी केलेली आहे. म्हणजे तो आचारसंहितेचा प्रश्न नाही आहे. आणि दुर्ग, किल्ले, विविध तीर्थक्षेत्र या ठिकाणी सुद्धा त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी पंढरपूरसाठी जवळजवळ 300 कोटीचा निधी दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामधल्या दुर्ग, किल्ले आणखीन पुरातत्व विभागाच्या वास्तू यांना जतन करण्याच्या दृष्टीने आम्ही जसे प्रयत्नशील आहोत तसं उद्योगाच्या मार्गातून बेरोजगारीच्या प्रश्नावर सुद्धा तिथल्या तिथे नोकरी देण्याच्या संदर्भात शासनाने जो पाठपुरावा केला आहे त्याच्या पुस्तिका DGIPRच्या मार्फत आपल्याकडे ऑलरेडी पोचलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आमचं काम जे आहे ते सगळं समजून घ्याल. स्वतः शिंदेसाहेबांचं गावच या जिल्ह्यात आहेत, ते सारखे तुम्हाला येतील त्या भेटत असतील आणि तुम्ही मला प्रश्न जरूर विचारू शकता. जे माझ्या कक्षेत प्रश्न आहेत त्याचे मी नक्की उत्तर देईन. याच्यावरती धनुष्यबाणाच्या चिन्हावरती इंदुराव नाईक निंबाळकर निवडून आले होते, तरी सुद्धा सातारची जी शिवसेना ही कमी पडली आणि आज ती जी सीट आहे एक तर राष्ट्रवादीला जाणार आहे किंवा कमळाकडे जाणार आहे. म्हणजे जर एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे आहेत, त्यांचं गाव सातारा आहे, तरी सुद्धा शिवसेनेचा उमेदवार आज मिळू शकत नाही किंवा जे पक्षाला ही सीट मिळू शकत नाही. की शिवसेनेच्या लोकांसाठी शोकांतिका आहे असं आपल्याला वाटत नाही. काय माहिती का, शोकांतिका म्हणजे पहिल्यांदा आमचे जे निवडून आले लोक तेच आमचा पक्ष सोडून गेले ही पहिली शोकांतिका आहे. म्हणजे शेवटी असं आहे की आपण काय अपेक्षेने त्यांना पदं देत असतो की ते पक्षाबरोबर राहावे. पण पक्षामध्ये ज्या वेळेला अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला बंड होतात आणि व्यक्ती दुसरे पक्षाची रस्ते धरतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, मला नावं घ्यायची नाही आहेत, पण ज्यांना सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेने निवडून दिलं बरंचसं तर ते नंतर पक्षाबरोबर नाही राहू शकले. ही पण वस्तुस्थिती आहे. म्हणून आमचे आमदार संख्या शंभूराजे सोडले आणि महेश शिंदे, तर जेवढं बहुमत असायला पाहिजे तेवढं आमदारांच्यामध्ये नाही आहे आमची संख्या. ही पण वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे शोकांतिका वगैरे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं राजकारणामध्ये परिपक्वता आणि काही बाबतीमध्ये एक थोडीशी समन्वयाची भूमिका ही घ्यावी लागते. आणि अजून त्याच्याबद्दलचा निर्णय माननीय शिंदेसाहेब जाहीर करतील काय आहे तो. परंतु प्रत्येकच ठिकाणी आपण त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी खच्ची होऊ नये असं मला खास करून सांगावं असं वाटतं की आपले जे प्रत्येकाचे मुद्दे असतात त्या मुद्द्यांच्यावरती इतरांच्याकडे सुद्धा निवडून आलेल्या उमेदवारी आहेत ना, जे आहेत ते की ज्यांचं स्वतःचं त्यांचंही कार्य आहे. आणि जेव्हा 2-3 पक्ष एकत्र होतात त्यावेळेला असं थोडं होणं अपरिहार्य आहे असं मला वाटतं. पण एक मी तुमच्या लक्षात निदर्शनास आणून देऊ इच्छिते की एकला चलो रे समजा अशी भूमिका कोणीही घेतली असती XYZ कोणी, तर गेल्या 5 निवडणुका जर का तुम्ही पाहिल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणखीन भारतीय जनता पक्ष, तर भारतीय जनता पक्षाचा एक सन्माननीय अपवाद आहे. पण प्रत्येकाचे 65 ते 70च्या दरम्यानच उमेदवार निवडून आलेले. कुणालाही आतापर्यंत एकाला जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र झाली आहे तेव्हापासून आपण बघतोय की शिवसेनेचे सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे 63 आलेले होते. काँग्रेस तर 40-45 पर्यंतच होती गेल्या निवडणुकीमध्ये, फार तर 50 पर्यंत. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा 60-62च्या वर कधी गेलेलंच नाही आहे. तर प्रत्येक वेळेला जर का चौरंगी लढतीमध्ये अशा पद्धतीचा डिव्हायडेड मॅन्डेट मिळणार असेल, विभाजित जनादेश, तर कुणाची युती करण्याशिवाय मार्गही नव्हता. हे पण थोडं माध्यमांनी आणि सुजाण नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. कारण जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा जास्तीत जास्त म्हणजे शिवसेनेच्या
काहीतरी 83 अशा जागा होत्या आणि म्हणजे 80च्या पुढे गेली होती शिवसेना. आणि बाकी भाजप 105, परत 2 वेळेला त्यांचा तसाच निकाल लागलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा युती केली जाते किंवा आघाडी केली जाते त्यावेळेला अशा प्रकारचे काही मुद्दे की जिथे स्थानिक लोकांच्या बद्दलचा समन्वयाचा विचार करावा लागतो आणि तो अपरिहार्य आहे, कारण असा मॅन्डेट येतोय. नाही, तिकिटासाठी आता विद्यमान तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते अजितदादांच्या संपर्कात आहेत. मी तुमच्या पक्षात प्रवेश करतो, तुम्हाला जर जागा मिळेल तर मी निवडणूक लढवायची तयारी आहे. त्याला याचा अर्थ काय म्हणायचा? मग कशी मी काय याच्यावर भाष्य करणार नाही. याचं कारण असं की सगळ्यांशी संपर्क असतो हल्ली, त्याच्यामुळे त्याच्या आधाराने तुमची बातमी जरी विश्वासार्ह असली तरी सुद्धा माझी काही त्यांच्याशी स्वतः चर्चा झालेली नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. काय झालंय, अलीकडे पण ते मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती समजले जातात पुरुषोत्तम जाधव, ते पण खूप इच्छुक आहेत, बऱ्याच लोकांच्या भेटी घेतल्या. आणि दुसऱ्या बाजूलाही असं घडतंय. मग ही पक्ष वाढणार कसा, मोठा होणार कसा? नियमानुसार ही शिवसेनेची जागा आहे असं त्यांचं म्हणणं हे आहे. सगळं तुमचं जे म्हणणं आहे तिकीट मिळत नसेल तर इकडून तिकडे उडी मारायची का? नाही, मुद्दा असा आहे की याच्यामध्ये काय उत्तर आहे तुम्हालाही माहिती आहे आणि शिंदे साहेबांना तुमच्या एवढंच ज्ञान आहे या सगळ्या परिस्थितीचं. असं नाही आहे की ते लोकांना भेटत नाही किंवा त्यांनी पुरुषोत्तम जाधवांचं किंवा अजून इच्छुकांचं म्हणणं ऐकलेलं नाही आहे. पण हे ऐकून सुद्धा एक पक्षश्रेष्ठी, पक्षशिस्त हे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला ज्या वेळेला त्यांच्याकडे तो निर्णय आहे तर त्या निर्णयावरतीच काहीतरी भाष्य करणं किंवा त्याच्यानुसार आम्ही काहीतरी त्याच्यावर बोलणं हे काही मला उचित वाटत नाही. काही महायुतीत अजून ठाणे असेल, नाशिक, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 6 जागांवरून अजून तंटा आहे. नेमका कधी सुटणार? तंटा नाही, विचार विमर्श राहणार आहे. त्याच्यामध्ये मतभेद थोडेफार असू शकतात, कारण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं किंवा आम्हाला ही संधी आहे निवडून यायची आणि शेवटी काळ जो जातो मध्ये एकदा तिकीट मिळालं नाही की मग ती 5-6 वर्ष त्या माणसाची भरून निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा असणं की बाबा आम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये आमची जेवढी मतं आहेत, नगरसेवकांची संख्या कोणाची किती आहे याचे निकष असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्यावरती आता 5 फेजमध्ये निवडणूक आहे. फॉर्म भरायच्या तारखा शेवटच्या 7 मे पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे जसजसं टप्प्याटप्प्याने ते सगळं जाहीर होईल वेळेवरती. मला वाटत नाही की त्याच्यावरती कुठलंही ज्याला आपण म्हणू की असा NDAच्या बद्दल तरी मी सांगू शकते महायुतीबद्दल की ती महायुतीमध्ये काही टोकाचे मतभेद होतील आणि महायुतीला बाधा पोचेल असं अजिबात नाही आहे. महायुतीमध्ये प्रत्येक गोष्टीवरती तोडगा निघून योग्य त्या पद्धतीने समन्वय होईल अशी मला खात्री आहे. शिवसेनेत बेबराव दिसतो, कारण बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. तरच आपले बंधू प्रताप जाधव उमेदवार आहेत. त्यांनी सांगितले उमेदवारी ही उमेदवारी हा भरण्यासाठी असतो, माघार घेण्यासाठी. मुळात काय माहिती का, हे आता असं आहे काही लोकांच्या काही स्वाभाविकपणे राजकारणातल्या अपेक्षा असतात. त्या अपेक्षा सरळ बोलून घेण्यापेक्षा त्यानिमित्ताने चर्चा, विचार, संवाद होतो आणि मग तिथे ज्या वेळेला समाधान होतं त्यावेळेला तो काही फॉर्म भरला जात नाही. त्यामुळे फॉर्म भरल्यावरती पागे घ्यायचा कसा घ्यायचा हे एक शेवटचा अंतिम निर्णय ज्या दिवशी विड्रॉल्स असतील त्या दिवशी आपण बोलू शकतो. आजच्या घडीला आपण असं अमुक एक घडलंच आहे त्यांनी फॉर्म भरताना पक्षाला विचारायला होतं. महाराष्ट्रामध्ये एक फार इंटरेस्टिंग विषय आता निर्माण झालेला आहे. विजय शिवतारेंनी एवढं मोठं बंड उठवलं, निवडणूक लढवणार म्हणाले आणि नंतर एकदम एका रात्रीत असं काय घडलं की ज्याच्यामधनं सगळं विजय शिवतारेंचं बंड एकदम शांत झालं? नेमकं काय घडलं? तीच तर शिंदे फडणवीसांची सामर्थ्य आहे ना. मॅडम, महिलांना उमेदवारी देताना राजकीय पक्ष वेगळा विचार का करतो? आता सातारा याचं उत्तर झालं की सांगता येईल. आणि विजय शिवतारे परत सामोपचाराची भूमिका घेत आहेत त्याचं मी स्वागत करते. मला असं वाटतं की काय रात्रीत घडलं, मी काही तिथे नव्हते, पण ज्याला आपण म्हणू की अगदी अंतःकरणपूर्वक संवाद झाला असेल त्याच्यामुळे त्यांना ते आवडलं. जे महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच ज्या ठिकाणी असे बंड आहेत असे सगळे सामोपचाराने मिटतील? ज्या पद्धतीने शिवतारेंचं एवढं मोठं बंड बारामतीमधलं ते जर शमवू शकले फडणवीस, शिंदे आणि पवार, होऊ शकतं. जिल्ह्यातले बंड शमवले. कोणाला काय अडचण वाटते, कशासाठी त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल खटकते आहे, त्याच्यावरती जर का चांगलं उत्तर मिळालं तर मी तर असं म्हणेन की साम दाम दंड भेद. तर दंड आणि भेदापर्यंत न जाता साममधूनच झालं, दामपर्यंतही जायची वेळ आली नाही. चांगलंच आहे ना. म्हणजे आमच्या माढ्यामधले जे महादेव जानकर होते जे पवार साहेबांवर आदल्या दिवशी बसले आणि दुसऱ्या दिवशी सागर बंगल्यावर होते, म्हणजे ही किमया फडणवीसच करू शकतात. मला काय वाटतं माहिती का, तुम्ही एक समजून घ्या. मी पण आता फडणवीस साहेबांना पाहते 2014 पासून. त्यांचं एक मी पाहिलं निरीक्षण की त्यांच्याशी मतभेद आहे त्यांच्याशी पण ते खटकून वागायचं, त्याचा अपमान करायचा असं कधीच मला विधिमंडळात दिसलेलं नाही.
विरोधक आला तरी ते त्याचं काम करतात की जे त्यांचं कर्तव्यच आहे. मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून एक मी पाहिलं त्यांचं. दुसरं मी त्यांचं पाहिलं की एखाद्या माणूस जर का एखादा वेगळ्या मताकडे गेला तर ते प्रचंड आशावादी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीवरती ते एखादे जास्त भारी पडले असतील असं मला वाटतं. आणि तिसरं त्यांचं मला महत्त्वाचं वाटतं विश्वासार्हता. साधारणपणे त्यांनी असं फसवलंय कुणाला, तर तुम्हाला काही उदाहरणं माहिती असतील, तुमचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असेल, पण आश्वासन दिलंय आणि त्या माणसाला सोडून दिलंय, त्या माणसाचं क्रूर चेष्टा केली आहे, त्या माणसाला कुठे ना कुठे सामावलंच नाहीये, असं नाही केलेलं. या बाबतीत आम्ही थोडंसं तुमच्याशी मतभेद व्यक्त करतो. उद्धव साहेब ठाकरे मग एवढी टीका का करतात? आलात मी बोलते ते आता मला उद्धव साहेबांपेक्षा सातारचाच मुद्दा उद्धव साहेबांना घेऊ. सातारचाच मुद्दा आम्ही घेतो. सातारचे जे राज्यसभेचे खासदार आहेत उदयनराजे भोसले, 5 दिवस त्यांना ताटकळत दिल्लीमध्ये ठेवलं. अजूनपर्यंत बिचाऱ्यांचं तिकीट जाहीर झालं नाही. ताई मग फडणवीस साहेबांनी नाही म्हटलं दिल्लीला जायचं त्यांना, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? सातारकर का नाही, सातारकर म्हणून मला असं वाटतं की सातारचं महत्त्व दिल्लीला फार आहे की ज्याच्यामुळे तुमच्याशी त्यांची चर्चा झाल्याशिवाय तो निर्णय होणार नव्हता. प्रत्येक निर्णय इथल्या राज्यस्तरावरच्या किंवा प्रत्येक नेत्यावर अवलंबून असेल अशातला भाग नाही आहे. प्रत्येक पक्षाची हायकमांड काही निर्णय स्वतःच्या हातात ठेवत असते आणि शेवटी शिवाजी महाराजांचे वंशज आहेत ते म्हटल्यावरती त्या संदर्भामध्ये केंद्रातल्या लोकांना त्याचा निर्णय करणं भाग पडलं असेल. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये निर्णय राहिला नाहीये तो केंद्राचा. शेवटी तो राष्ट्रीय पक्ष आहे ना. शेवटी कुठलाही पक्ष जेव्हा राष्ट्रीय असतो त्यावेळेला त्यांच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते असतात आणि त्यानुसार पक्ष निर्णय करत असतो. त्यामध्ये फडणवीस साहेबांना कन्सल्ट केलं असेल का नाही तो त्यांना तुम्ही विचारा, मी त्याच्यावर बोलू शकत नाही काय ते. परंतु प्रत्येक पक्षाच्या अखत्यारीमध्ये तुम्ही उदयनराजेंना बिचारे वगैरे म्हणतात असं नाही मला वाटतं. ते एक शूर व्यक्ती आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळणारच. 5 दिवस थांबावं लागलो त्यांना दिल्लीमध्ये. अजून 3 त्यांच्या याद्या जाहीर झाल्या भाजपच्या. तिथं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दिसले नाहीत का? मग आता काय माहितीये का, उदयनराजेंच्या संदर्भात एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी बोलणं मला योग्य वाटतं. निवडणुकीच्या आता तोंडावरती कर्जमाफीचं काहीतरी सरकारने सुरू केले चर्चा वगैरे, नक्की काय आहे सभागृहात वगैरे किंवा विधान परिषदेत? कालच दादा भुसे भेटले होते, शिंदेसाहेब आमचे बाळासाहेब बहुत आले होते त्यावेळेला. आणि कर्जमुक्ती, विम्याच्या पैसे परत मिळणं यासाठी आता अनेक तालुके दुष्काळग्रस्त आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे माझ्या समोरच सूचना दिल्या शिंदेसाहेबांनी की चहल यांच्यापर्यंत आता मुख्यमंत्री कार्यालयात आलेले आहेत. तर दुष्काळग्रस्त भागामधले जे जे प्रश्न अनिर्णित असतील ते जरी निवडणूक चालू असली तरी तुम्हाला कल्पना आहे दुष्काळ किंवा रोजगार हमी योजना या कामांना काही आचारसंहिता नाही आहे. तर त्या विषयांवरती शेतकऱ्यांना न्याय मिळावा या दृष्टीने शासन 100% लक्ष देणार आहे. माझं तर तुम्हाला विनंती राहील, मी शारदाताई आणि बाकीच्यांनाही सांगतोय की ज्या तालुक्यांच्यामध्ये काही अडचणी आहेत लोकांच्या, तिथे फी माफीच्या असतील किंवा साऱ्याच्या असतील किंवा पाण्याच्या असतील, तर त्या ताबडतोब निदर्शनाला आणून दिल्या तर त्याची परिपूर्ती आमचं स्वतः उपसभापती कार्यालय म्हणजे पक्षाच्या पेक्षा सुद्धा आम्ही न्यूट्रल त्याच्या पद्धतीने आम्ही त्याच्याकडे सगळ्याकडे लक्ष देतो. शरद पवार आत्ताच म्हटले की दुष्काळात परिस्थिती असताना सरकारी गांभीर्याने घेतलं नाही, आम्हालाच आता काहीतरी वेगळं करावं लागेल. आत्ताच जस्ट म्हटली ती पत्रकार परिषदेमध्ये. काय सरकारची त्याही करू शकतात. म्हणजे माझं त्यांना आव्हान राहील की CSR मधून बराचसा निधी, त्यांच्या शब्दाला बराचसा मान आहे तिथे, तर CSR मधून त्यांनी या दुष्काळी भागांना निधी मिळवून दिला तर मला असं वाटतं की खूप उपयोग होईल त्याचा सरकारला, जनतेला. महाराष्ट्र सरकारने 2 वर्षापूर्वी की कर्जमाफी दिली, जे प्रामाणिक शेतकरी त्यांना 50,000च्या दरम्यान हे दिली, म्हणजे जास्तीत जास्त. तर सातारा जिल्ह्यातील 20,000 शेतकरी आहेत, यावरून आम्ही पालकमंत्री शंभूराज देसाईंनी सुद्धा प्रश्न केला होता. त्यावेळेस ते म्हणजे तुम्ही योग्य माहिती घेऊन आम्हाला विचारा. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. तर आजही सातारा जिल्ह्यातील 15,000 ते 20,000 शेतकऱ्यांना, प्रामाणिक जे शेतकरी कर्ज भरतात त्यांना पैसे मिळालेले नाही. हीच परिस्थिती राज्यात आहे. सरकारकडे पैसे नाहीत म्हणून पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत का, त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा म्हणून त्यांना पैसे मिळत नाही. मला असं वाटतं की ही यादी जी आहे ती मी ताबडतोब आमच्या कार्यालयाला सांगते की ती यादी सातारा जिल्ह्याची आहे. ती तुमच्याकडे असेल तर कलेक्टर आणि RDCकडे असलीच पाहिजे यादी जी आहे ती. तर ज्यांनी प्रामाणिकपणे पैसे भरून सुद्धा त्यांना कर्जमाफी झाली नाही आहे ती यादी आम्ही मागवून देतो आणि पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये मी स्वतः बँकांना आणि बाकीच्या संबंधितांना विचारणा करून त्याबद्दल काय झाले ते मी सांगेन. पण माझं तुमच्यातर्फे आवाहन आहे की जे शेतकरी असे असतील काय की ज्यांना स्वतःला अशी झालं नाही, त्यांचे अर्ज जर का आमच्याकडे आले
ते तुमच्या मार्फत येऊ किंवा RDCकडे येऊ शकतात किंवा शारदाताईंकडे येऊ शकतात. तर ते आमच्याकडे आले तर आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करतो. हा राज्याचा विषय आहे. सातारा असं आहे. ताई काय होतंय येऊन किसानच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत असं काय होतंय प्रत्येक अधिकारी येऊन कलेक्टरना जर काय होतंय? विचारलं तरी ठीक आहे आम्ही बघतो आम्ही पाठपुरावा पण असं नाही, पण ऍक्च्युली मिळत नाही. नाही क्रॉनिक इश्यू असा आहे. मी बऱ्याच बँकांचं सुद्धा समजून घेतलं. ते काय करतात, समजा त्यांनी पैसे भरले असतील नियमितपणे परंतु त्याचा एखादा हप्ता राहिला असेल किंवा त्याचे पैसे जे आले त्याचे कर्जमाफीमुळे तर ते परत पुढच्या कर्जासाठी जूनमध्ये लागणारे म्हणून वळतं करून त्याला परस्पर देतच नाही असं सुद्धा झाले. बँकांची पण मिटिंग झाली. प्रत्येक विभागीय आयुक्तांना सूचना दिली होती की सगळ्या जिल्ह्यातल्या बँकांच्या मिटिंग घ्या आणि का लोकांना पैसे मिळत नाही हे पहा. आणि ह्या सूचना राज्य सरकारने पण वेळोवेळी दिलेल्या आहेत. पण तरीही सहकार मंत्र्यांच्याकडे मी या संदर्भामध्ये पाठपुरावा करते, सहकार आयुक्तांना विचारते आणि त्यानुसार राज्य सरकारकडून त्याचा आम्ही पाठपुरावा करू. वेळ पडल्यास बँकांवरती सुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात. किती सीट्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात महिलांना तिकीट मिळेल का? 9.5 लाख महिला आहेत सातारा जिल्ह्यात. तर त्या एखादी पुढे कर्तबगार महिला मिळू शकेल का? नाही, भविष्यात तिकीट नक्की मिळेल असं मी भविष्यात आता लोकसभेत तिकीट द्यायचं की नाही ते त्यांनी इच्छा अशी लोकसभेच्या बद्दलची माझ्या माहितीप्रमाणे शारदाची इच्छा मला जास्त माहिती नाही. इच्छुक आता असं आहे सगळेजण इच्छुक आहे. तुम्ही सुद्धा इच्छुक आहात. उद्या आम्ही म्हटलं की आम्ही पत्रकारांना देणार आहोत तर एखादे इच्छुक लोकशाहीमध्ये जास्त पाहिजे त्याच्यामुळे पहा कसं आहे जेवढा मतदारसंघ मोठा होतो तेवढं त्याच्यात अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तेवढं पैशाचा खर्च. आज निर्मला सीतारामन मॅडमचं काय वाटलं तुम्ही स्टेटमध्ये? आज आम्ही सुद्धा परिषद येत आहोत पण आम्हाला सभेत किंवा लोकसभेला उभं राहायचं मला स्वतःला तर आम्हाला प्रश्न पडतो किंवा आपण काय करायचं म्हणून. पण आता हा विषय जो आहे ना तर वी आर ॲट द एंड ऑफ द टनेल. आपण आता 2029 पासून जर का ते जनता हे झाली सगळी पुनर्रचना तर महिलांना संधी मिळणार आहे ना. फक्त माझी तुम्हाला विनंती काय ह्या होणार आहे त्या होणार आहेत असं करून त्यांचे विजयाचे दोर कापू नका. कुणाची नावं घेऊ नका कारण जिच्या विरुद्ध तुम्ही पत्रकार चांगलं बोलताना तिला विरोध वाढतोय असं होतं. त्याच्यावर मी उलट महिलांना सांगते की आमचा काही क्लेम नाही. आम्हाला जिल्हा परिषदेत निवडून यायचंय महापालिकेत निवडून यायचं हे बोला. पक्ष शेवटी देणारच आहे ना. आरक्षण आल्यावर जसं स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना मिळालं आरक्षण तसं विधानसभा लोकसभेमध्ये महिला येणारच आहेत. ते कोणी थांबू शकत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांची. काही महायुतीचं शेवटचं हे तरी हे मला सांगता येणार. पण आता मुंबईच्या महापालिकेचे अर्ज आपल्या मुंबईच्या खासदारकीचे अर्ज भरण्याच्या आधी शेवटची यादी दिली तेवढी जबाबदारी मतदारसंघ आहे. आतापर्यंत भाजपने 25 उमेदवार जाहीर केले. शिवसेनेने 8 केले. शिवसेनेच्या वाट्याला किती मतदारसंघ येतील असं आता काय सांगतो एक तुम्ही प्रक्रियेत आहे. कारण का CM शिंदे साहेबांबरोबर राज्यातील 13 खासदार आले त्यातील एकाचं तिकीट कापलेलं आहे. आता राहिले 12 त्यातील 4 जणांना दिलेलं आहे 4-5 जणांना. आता किती जणांच कट होणार आहे कारण यवतमाळच्या गौरी मॅडम त्यांना तिकीट नाही. हिंगोलीची असं कुठे जाहीर झाले नाही जाहीर. त्याला वेटिंगवर का ठेवलं म्हणजे ज्या विश्वासाने हे खासदार आले होते आपल्याबरोबर त्याला वेटिंगवर का ठेवलं. प्रेस कॉन्फरन्स झाली की शिंदे साहेबांना पुन्हा विचारले जरा असं आहे पहा. आम्ही 25 वर्षे माझ्यात राजकारणामध्ये शिवसेनेत तर असं पक्षाच्या अंतर्गत चर्चा जाहीर करायच्या नसतात. तुम्ही ते ओळखून घेता काय त्या 2 प्रश्न होते. प्रचाराच्या प्रचाराच्या निमित्तानं परत सातारा जिल्ह्यात येणार आहात आणि दुसरी गोष्ट मूळ शिवसेनेतून तुम्ही आता इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आलाय. कामाच्या दरम्यान काय तुम्हाला फरक जाणवतो का? एक तर पहिली गोष्ट अशी की इकडे बरीचशी म्हणजे भेट होत असताना संवाद होतो. जे काय आहे ते खरं कळतं की बाबा ते करायचं जे आपल्याला करायचं ते. आणि दुसरं म्हणजे आम्हाला जो अनुभव होता ना की कुठे वारकऱ्यांचा अपघात झाला किंवा कुठे अजून प्रकल्पग्रस्तांची निवेदनं आली तर ते पाठवल्यावरती मग ते कुणावर तरी सोपवलं जायचं XYZ व्यक्तींवरती. मग त्यांना विचारलं की ते म्हणायचं मी साहेबांना विचारून सांगतो. पुढच्याला तेच उत्तर 30 फोन झाले 32 फोन झाले 6 महिने झाले 8 महिने झाले. शेवटी मीच आमदार असल्यामुळे जमेल तेवढं पाठपुरावा करायचे. तर इथे असं नाहीये. इथे शिंदे साहेबांच्याकडे निवेदन दिलं की ताबडतोब त्याचा पाठपुरावा होतो. एक तर मुलगी मी तुम्हाला सांगते त्या मुलीचं हे होणार होतं किडनी ट्रान्सप्लांट होणार होतं. 3 दिवसामध्ये तिला पैसे त्यांनी मिळवून दिले. अशी शेकडो उदाहरणं आहेत. त्यामुळे फार वेगाने ते काम करतात वेळ देतात त्यामध्ये जे आहे ते. आणि मी 98 पासून ते आता 2019 पर्यंत म्हणजे 20 वर्ष काम केलं.
20 वर्षाचे विजयादशमीचे मेळावे पाहिले, 20 वर्षाचे षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचे वर्धापन दिन पाहिले. षण्मुखानंदच्या स्तंभेवरती फक्त एक महिला महापौर असायच्या, बाकी सगळे खाली उपनेते वगैरे सगळेजण. आम्ही पहिल्यांदा या पक्षामध्ये नेता केल्यामुळे म्हणजे पहिल्या शिवसेनेत नेता हा पद फक्त पुरुषांसाठी राखीव होतं, महिलांसाठी नव्हतं. तर शिंदे साहेबांनी आम्हाला नेता म्हणून जबाबदारी टाकल्यामुळे तेवढंच थांबलं नाही तर षण्मुखानंदमध्ये स्टेजवरती पूर्ण महिला आणि फक्त 2-3च पुरुष वर्ग असा एक प्रचंड शिवदुर्ग महिला संमेलन आम्ही घेतलं. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांना, स्त्रियांच्या सन्मानाला, स्त्रियांच्या सहभागाला इथे मान्यता आहे. हा मला फार फरक वाटतो. शेवटचा प्रश्न आहे, जर जनतेतून जी मागणी उठते पुरुषोत्तम जाधवांच्या उमेदवारीवरती की त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून, याबाबतीत तुमची अनुकूलता आहे का वैयक्तिक? माझी वैयक्तिक वगैरे मला मतच नाही आहे ना. मला पक्षाने मत विचारलं तर मी सांगते. अजून तुम्हाला साहेबांनी साताऱ्याबद्दल काही विचारलं नाहीये. पण महाराष्ट्रात किती जागा येणार सांगा? आता नाही सांगता येणार मला. तरी मला असं वाटतं 40-42 पर्यंत सगळं मिळून पोचायला पाहिजे आपण. म्हणजे तेवढं आधीचं जे होतं कामकाज तेवढं होईल, कारण तिघही बरोबर आहेत. आता प्रश्न एकच आहे, काही पक्षांना बंडखोऱ्या करायची सवय स्वतःच, म्हणजे स्वतः एक बंडखोर उभा करतो, दुसरा बंडखोर उभा करतो. तर त्या बंडखोरांमध्येच काही वेळेला लढाई होते. त्यामुळे बंडखोऱ्या किती होत आहेत त्याचा जर अभ्यास झाल्यावर मी तुम्हाला आकडे सांगते. शिवसेनेचे किती असतात? असं आता सगळेच असणार. आमच्या जेवढ्या जागा असतील तेवढे आमचे असणार. तुम्ही अगदी काय अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीसारखे प्रश्न विचारतात. बरं झालं. मराठा समाजाचा उमेदवाराला पाठिंबा राहील, कारण मराठा आरक्षणाच्या विषयावरून आत्ताचा जो विषय झाला ती संकल्पना झाली का त्याविषयी? नाही, एक असं आहे की आम्ही तर प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे. आपण अधिवेशन घेतलं, अधिवेशन घेऊन समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकमताने ठराव झाला, कोर्टामध्ये तो टिकला आहे. तर या सगळ्या बाबतीत आपण प्रामाणिकपणे भूमिका घेतली. त्याची नव्या मुंबईत जरांगेंच्या सभेच्या वेळेला सुद्धा शिंदेसाहेब तिथे पोचले होते आणि लोकांना आश्वासित केलेले. मला असं वाटतं की मराठा समाजाने गैरसमज शिंदेसाहेबांबद्दल आणि शिवसेनेबद्दल आणि महायुतीबद्दल करू नये. आम्ही त्यांचे अगदी कायमचे साथीदार आहोत याच्याबद्दल त्यांनी विश्वास ठेवावा. आणि ओबीसी असतील, SC असतील, ST असतील, कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जो शिंदेसाहेबांचा शब्द आहे त्याप्रमाणे आम्ही सगळेजण कार्यशील आहोत. आभारी आहोत.